नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक अपडेट आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली जे शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही कर्जमाफी करू. पण त्याआधी काय घडलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच होणार आहे का? बच्चू कडू जे प्रहारचे नेते आहेत त्यांचा काल उपोषणाचा 6वा दिवस होता. 5व्या दिवसापासूनच त्यांना रक्ताच्या उलट्या वगैरे ह्या सुरू झाल्या होत्या. अशामध्ये अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे तिथपर्यंत गेले. परवा दिवशी त्यांनी फोनवर चर्चा केली होती आणि फोनवर त्यांनी जणू एक प्रकारे धमकी दिली होती, आंदोलन सोडा. पण त्याला बच्चू कडू यांनी दाद दिली नव्हती आणि मग फायनली चंद्रशेखर बावनकुळे तिथपर्यंत पोहोचले. त्यांनी नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना फोन लावला आणि फोनवरून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एक समिती नेमू आम्ही, जी शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, शेतकऱ्यांचा डाटा गोळा करू, शेतकऱ्यांसाठी तो डाटा गोळा करून शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू. तर यावर एक अतिशय चांगला निर्णय बच्चू कडू यांनी घेतला. निर्णय असा घेतला की शेतकऱ्यांना तिथल्या तिथे विचारलं की तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का? म्हणजे ज्या पद्धतीने मराठा आंदोलनामध्ये मनोज जरांगे यांना सरकारने फसवलं, ओके, तिथल्या तिथे एक समयसूचकता दाखवून सरकारने त्यावेळेस फसवलं, त्या पद्धतीने परत सरकारला वाटलं की परत एकदा हे सगळे फसतील आणि उपोषण एकदा परत थांबेल. तर तिथेच बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना विचारलं की हा निर्णय जो आहे की आम्ही नंतर शेतकऱ्यांचा डाटा गोळा करू, शेतकऱ्यांची माहिती जमवू आणि मग एक समिती नेमू, परत एक समिती नेमू, त्या समितीमध्ये बच्चू कडू यांना स्थान देऊ, जे काही इतर मंत्री असतील त्यांनाही स्थान देऊ आणि मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय तेव्हा घेऊ. त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं नाही, हा निर्णय नाही, हे खोटारडं सरकार आहे, हे फक्त टाईम काढतं, हे शेतकऱ्यांना फसवतं, नेहमी फसवत आलेलं सरकार आताही देखील आपल्याला फसवेल. आणि मग तिथे परत एकदा बच्चू कडू यांनी तिथे नकार दिला. आत्ताच्या आत्ता जो काही शेतकरी सरसकट कर्जमाफीचा निर्णय आहे तो निर्णय जाहीर करा, GR काढा आणि जी काही सरसकट कर्जमाफी ती कर्जमाफी करा. हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय बच्चू कडू यांनी इथे घेतलेला आहे. तर उपोषण अजून थांबलेलं नाही आहे, उपोषण एक कंटिन्यू सुरू आहे. फक्त आणि फक्त आता शासनाला थोडीफार जनाची नाही तर मनाची वाटायला पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी शेतकऱ्यांची जी काही सरसकट कर्जमाफी आहे ती कर्जमाफी करणं गरजेचं आहे. यावर्षी निसर्ग साथ देतो आहे, निसर्गाने चांगला पाऊस पाडलेला आहे. मे महिन्यापासूनच यावर्षी पाऊस सुरू झाला आणि आता देखील 2-3 दिवसापासून पाऊस चांगला झालेला आहे. आता शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करू शकता, पण शासनाने मदत करणं गरजेचं आहे. जी काही कर्जमाफी ती कर्जमाफीचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि या आंदोलनाला आपला देखील सपोर्ट आहे, तुमचा देखील सपोर्ट आहे. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.